चला अजून कोण कोण आहे, भरपूर मोठं सरप्राईज आहे. खूप जण आले तर गाडीमध्ये, बघितलंच नाहीस तू. तिकडं मला टेन्शन आम्हाला सरप्राईज आम्हाला. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो. आणि मी सकाळी लवकर ड्युटीला गेलो. ड्युटीहून आता जस्ट अर्धा तासापूर्वी मला फोन आला रामभायाचा की असं आम्ही आलोय, जवळ आलोय, लोकेशन पाठव म्हणून. कारण रूम चेंज केलेली आहे आपण, त्यामुळे त्यांना माहित नाही लोकेशन. तर मग लोकेशन पाठवलं आणि वर्षाला जस्ट सांगितले की गावाकडून रामभाया वगैरे येतोय म्हणून असं सांगितलं. परंतु सोबत कोण कोण आहे अजून पण आम्हाला माहित नाही. मी पण माझ्या कामामध्ये एवढं बिझी होतो की मला मी विचारलं नाही कोण कोण आले सोबत. फक्त हिला सांगितलं की असं असं येत आहेत. परत असं झालं बघा की मागच्या ऑपरेशन झाल्यापासून किंवा ऑपरेशनच्या अगोदर 2 दिवसापासून आहे ना, वर्षाची परिस्थिती ठीक नसल्यामुळं आहे ना, तब्येत ठीक नसल्यामुळं बघा, घरातली महिला जर आजारी पडली ना तर घराची काय अवस्था होती कल्पना करू शकता तुम्ही, रिलेट करू शकता. जे आहे ते आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, ते घराचं सगळ्या गोष्टी आहेत ना त्या महिलेवर अवलंबून असतात. टापटीपणा सगळ्या गोष्टी. आणि ही आजारी पडल्यामुळे ना भरपूर राडा झाला होता. मी त्याच्यात जर किचनकडे गेलो तर जास्तच होतो. आईला काही करणं शक्य नाही, बाळाला कितीशीच मोठं काम आहे आई, त्यामुळं सगळं अस्ताव्यस्त होतं. आणि मग तरी एवढं दुखत असताना आहे ना, आता सांगितल्यावर थोडंसं आवरावर केलंय वर्षांनी. पसारा आता आजारी माणूस, मेन म्हणजे तू म्हणल्यानंतर पसारा पडणारच साहजिक आहे. आईने नाश्ता बनवला आणि भांडे घासून गेल्यात मावशी. पण 2 दिवस जरी गॅप घेतला तरी घर ऍक्झिटिव्ह होतं. आणि त्यात लहान मुलं म्हटलं असतं विचारायला. चल तर आले सगळे. श्री गेलाय पुढे घ्यायला. चला इथे थांबलाय. कोण आले? दीदी होय, अंकल आहे की नाही. चला अजून कोण कोण आहे, भरपूर मोठं सरप्राईज आहे. खूप जण आले तर गाडीमध्ये, बघितलंच नाहीस तू. फक्त प्राची दिला बघितलंस नाही. अंकलला बघितलं, आंटीला बघितलं, प्राची दीदीला बघितलं, सृष्टी दीदीला. गॅलरी जावा, गॅलरी बसली छान. का बघा पेशंट काय अचानक फोन आला का. मी होतो तिथं, मी आत्ता आलो घरी. एक 15-20 मिनिट झालं. एवढा पसरा होता ऑपरेशन मुळे. तिनं असं असताना ना, बापरे. कपडे कुठं असे तिकडं मला टेन्शन आम्हाला सरप्राईज झालं. कारण आम्हाला काही सांगितलं नाही रात्री निघताना वगैरे. नाही. आता रामभाईचा फोन आला ना, हेचा काय आपलं लोकेशन पाठव म्हणल्यामुळे मला वाटलं आता म्हणलं 100% आलेली वहिनी आलेली असं वाटलं मला. आई काय म्हणली ती बसते आणि नाहीतर मग असंच येऊन जातं म्हणलं. ते वेळेस पण फिक्स नव्हतं, अचानक ठरलं. नाही चांगलं आहे ना. बघा बघता बघता लेकरं किती मोठे होतात. मला म्हणती चहा करू का अंकल, एवढी समजदार झाली. इकडे बघा, हे दोघं भाऊ खेळायला लागले. तर काय खेळताय तुम्ही? हा खेळा.
चांगली कुठे बसलोय बा अंकल जवळ अंकल जवळ अरे बापरे का दीदीकडे जा आपल्या दीदीकडे जा ग अरे दीदीकडे जा दीदी दीदी फिरवते तुला दीदी घेऊन जा फिरवते जा आली 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 आता लय वाच दिसायला लागले इथे कोणीच नाही खेळवायला आहे की नाही अरे बापरे अंकलकडे पकडा आगाव पोरगी पुरेल ना कटा कोच हा का बरं तुम्ही करलेला अंकलच्या कसं वाटतंय घर भरून वाटतंय का आता हे खरं तर सरप्राईजच असल्यासारखं होतं. फक्त जर आम्ही जुन्या घरी असतो तर डिरेक्टली ते घरी आले असते, पण लोकेशनचा इश्यू झाल्यामुळे त्यांचं सरप्राईज ढांफूस झालं. पण खूप आनंद झाला माझ्या चेहऱ्यावर, तुम्हाला ते दिसून येत असेल. मला किती हसू आणि किती नाही असं झालं आहे. फक्त भाऊ येऊ शकले नाहीत कारण की शेतामध्ये थोडंसं असतं की आपलं घरचं माणूस पाहिजे तिथे, पण पपई वगैरे आता पीक आलेलं आहे त्याचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनावरंसुद्धा आहेत, तर मग नंतर कधीतरी येऊन भेटून जातो असं भाऊ म्हटले. आणि तेच जाऊबाई पण आणि सासूबाई पण विचारत होत्या की कसं काय गं, असं कसं झालं, किंवा मग ऑपरेशन करण्यापर्यंत एवढी वेळ कसं काय आली, नेमकं काय. तर तेच मी त्यांना एक्सप्लेन करत होते, म्हणजे सांगत होते की काय काय ॲक्च्युली गोष्टी घडल्या आणि कसं हे इतकं झटपट झालं की म्हणजे अगदी 8 दिवसात विचारही केला नव्हता, इतक्या गोष्टी सगळ्या बदलून गेल्या आणि शेवटी ऑपरेशन कसं करावं लागलं त्या गोष्टी. पहिल्यांदा पिली जशी मला आली आहे ना, तसं पहिल्यांदा ताई आल्या आणि फर्स्ट टाइम त्यानिमित्ताने तरी कमीत कमी म्हणजे ऑपरेशनचं त्यानिमित्त असेल ना, पण तिला बघणं झालं फोनवर. त्यांनी लय दिवस त्यांनी वर्ष झालं सारखं यायचं मग ते 3 लेकरांमुळे त्यांनी मला हिची शाळा झाली काय त्याची मुलावर गेली मग आई म्हणली होती बाय नाही चहा पीत नाही ती. ऑपरेशनला जायची त्या दिवशी खूप दिवसांनंतर भेटलोत आणि असं एकत्र गप्पा मारत निवांत बसणं म्हणजे हे खूप रिअरली घडतं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे मी काय सांगू, माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि मला असं मनातून होतं की यार मी किती दिवसापासून या मंडळींची वाट बघत होते आणि आज आलेत हे. पण ठीक आहे ना, म्हणजे काय म्हणतात ते, उशीर का होईना ते उशिरा आले, परंतु आले हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि खूप छान वाटतं आहे. माझ्या भावना मला कशा एक्सप्रेस करू हेच कळत नाही आहे. आणि खरं तर मग जे ते आपापल्या आयुष्यात इतकं बिझी आहे. आता माझे जे दीर आहेत थोरले, तर त्यांचं हॉटेल आहे, शिवाय शेताकडे सुद्धा बऱ्यापैकी ते बघतात आणि अजून काही बिझनेस, तर त्यामध्ये ते गुंतलेले असतात. तरी त्यांनी माझ्यासाठी म्हणजे एवढा वेळ काढला, विथ फॅमिली आले. त्यासोबतच आईंचं म्हणाल तर भाऊंना शेतात वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आता पपईची बाग लावली आहे तर त्याची देखरेख जनावरं आहेत, त्यामुळे भाऊंच्या डब्यासाठी आईंना येणं होत नाही. अशा एक ना अनेक कारणं खूप सारी आहेत, पण ते आलेत काही का असे ना, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ते खूप जास्त माझ्यासाठी मोलाचं आहे. खरं तर आल्याबरोबर रामभैयांनी जेव्हा तिला घेतलं ना, तर सुरुवातीला पिलू रडत होती. परत एक 10 मिनिटानंतर ती इतकी जास्त म्हणजे त्यांच्यात मिक्स होऊन गेली ना की विचारायलाच नको. म्हणजे कुणाकडेच ती जायला तयार नव्हती तिच्या अंकलकडून. आणि
आश्चर्य वाटत होतं आम्हाला खरं तर. रामभैया थोडेसे असं रिझर्व म्हणजे पटकन ओपन अप होत नाहीत आणि स्त्री पण लवकर असं कुणाकडे जात नाही. पण ही ना म्हणजे कुणाकडे तितकं जास्त लवकर नाही जात. पण रामभैयांकडे ती गेली आणि गेल्यानंतर ती पुन्हा पुन्हा त्यांच्याकडेच जायचं म्हणून रडत होती. तुम्हाला दिसून येत असेल बघा. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद की म्हणजे ती कशी माझ्याकडेच येते म्हणून. सो मुली थोड्याशा जास्तच लाघवी असतात आणि पटकन त्या कुणालाही आपलंसं करू कापूस भरते आई इतकं विचित्र आहे ते कापूस भरायचं ऑपरेशन नाही बरं. ती काढताना दिसताना लई त्रास होत असं काही आपण घरी जरा केलं तर किती सगळ्यात जास्त वाईट कथा इथेच आहे की म्हणजे ऑपरेशन करणं एक वेळ सोपं कारण भूल देतात. पण परत काय ते भूल देता येत नाही त्यांना नंतर. आणि ते दररोज जायचं संपले ते कापूस काढतात परत नवीन केमिकल 2-3 मिक्स करून ते काढून घेतात आणि ते भरून यायला लई दिवस लागेल बाई आता 30 दिवस लागले रोज जायचं. आणि ते मध्ये असं पोचून भरतात कसं तर होतं काढताना का ती दुधाची घाण बसते जाऊन म्हणून ती काढतात. काढायचं चांगलं गवा मिळून येईल गवा कमी कमी लागत असतो असं मला तरी वाटतं. अगं बाई आले बापले कोण कोण आले आमच्या पाणी आणायला पण कोण आहे काय छानू काय छानू काय छानू. कसं वाटतंय मग सगळेजण गाव सारी बुडून येतो आणि झपाट्याला त्याला दिसते नाही माहिती तू झाकलं राहते किती बी केलं तर काय नाही असं वरलं किती नाही इच्छा होती. आज घर आमचं पूर्ण भरल्यासारखं दिसायला एकदम सगळं एकदम असं फुलफिल वाटायला लागलं. आता जाऊ नये का कोणीच बस. आता काय माहिती मम्मीचं दूध बी नाही आता काय तू पण खा ना सृष्टी दीदी.